नमस्कार मित्रांनो. राज्यातील नागरिकासाठी राज्य शासनाकडून विविध महामंडळे हे चालू केलेली असतात. यामध्ये मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे चालू केलेले आहे. या महामंडळाचे बऱ्याच दिवसापासून कामकाज हे म्हणजेच LOI काढण्याचे बंद होते. पण ज्या लाभार्थ्यांना या योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी 1 जानेवारी 2025च्या आधी LOI काढलेले आहेत, अशा लाभार्थ्यासाठी आजची ही माहिती महत्वाची आहे. जर तुम्ही 1 जानेवारी 2025 या तारखेच्या आधी LOI काढलेला असेल आणि तुम्हाला बँकेने कर्जास मंजुरी दिलेली असेल, तर ते कर्जाचे मंजुरी पत्र अपलोड करण्यासाठीचा आता महामंडळातर्फे एक परिपत्रक काढून अशा लाभार्थ्यांना एक ठराविक तारीख दिलेली आहे. म्हणजे ती तारीख म्हणजे 15 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत हे मंजुरी पत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. जर 15 तारखेच्या नंतर जर तुम्ही अपलोड केले तर तुम्हाला या व्याज परताव्याचा लाभ मिळणार नाही. यासाठी तुम्हाला जर तुमचे कर्ज बँकेने मंजूर केले असेल आणि LOI काढून तुम्ही ते प्रमाणपत्रही बँकेकडून घेतले असेल, कर्ज मंजुरी पत्र जर घेतलेले असेल, तर तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या पोर्टलवर जाऊन किंवा CSC सेंटरच्या माध्यमातून तुम्ही हे मंजुरी पत्र 15 जानेवारीच्या आत म्हणजेच 15 जानेवारी पर्यंत मंजुरी पत्र अपलोड करावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेचा व्याज परतावा मिळून तुमचा व्यवसाय हा सुलभतेने चालू करता येणार आहे. सध्या फक्त ही 15 जानेवारी 2026 ची मुदत दिल्यामुळे पुढचे LOI जे निघणार आहेत ते तर सध्या बंदच आहेत. पण त्यानंतर जे मंजुरी पत्र मिळणार आहे त्यांना सध्या अपलोड करायला बहुतेक बराच वेळ जाईल आणि त्याची ही मर्यादा अजून न दिल्यामुळे त्याबाबत आत्ताच सांगणे थोडे कठीण होणार आहे. पण ज्या लाभार्थ्यांनी LOI 1 जानेवारी 2025 पूर्वी काढलेले आहेत आणि बँकेचे कर्ज मंजुरी प्रमाणपत्र घेतलेले आहे किंवा जर तुम्ही घेतलेले नसेल तर ते घ्या आणि 15 जानेवारी 2026 पर्यंत तुमचे हे अपलोड करून व्याज परताव्याचा तुमचा हा लाभ कायम करा. धन्यवाद.